दावोस इथे महाराष्ट्रानं घडवला इतिहास. दुसऱ्या दिवशीपर्यंत 15,70,000 कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. सुमारे 16 लाखांची रोजगार निर्मिती. महाराष्ट्राचा रिलायन्ससोबत 3,05,000 कोटी गुंतवणुकीचा करार. ही गुंतवणूक सेवा क्षेत्रात होणार असल्यामुळे सुमारे 3 लाख रोजगार संधी. अॅमेझॉनसोबतही मोठा करार. दावोसमध्ये पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जात भारताच्या शिष्टमंडळानं भारत प्रथम या दृष्टिकोनातून मांडली भारताची विकासगाथा. अमेरिकेसह परदेशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या कायदेशीर मायदेशी परतीसाठी भारत सरकारकडून दारं खुली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. मेक्सिको सीमेवर अतिरिक्त 1,500 सैनिक तैनात करण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश, तर अमेरिकेच्या जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयावरून ट्रम्प यांच्यावर खटला. पुणे परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचे आढळले 59 रुग्ण. हा संसर्गजन्य आजार नाही, मात्र काळजी घेणं महत्त्वाचं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अजित पवार यांचं आवाहन. जळगावात झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांची संख्या 13वर. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत. रेल्वे सुरक्षा आयुक्त करणार अपघाताची चौकशी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. पराक्रम दिवस होत आहे साजरा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. एसटी बस स्थानकांवर आजपासून बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान. आणि T20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 गडी राखून विजय.